आज सगळ्यांचंच लक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण आज सीजेपीची बैठक आहे। बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा सुद्धा ठरणार असल्याचं वृत्त आहे। कॉक्रोच जनता पार्टीची आज महत्वाची बैठक होतीये आज आणि उद्या। याकरता कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या सोबतचे सहकारी आहेत, ते काल रात्रीच दिपके यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीत कोणती चर्चा होते, आगामी काळात कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका अजेंडा काय असणार आहे, त्याकरता कशी रणनीती असणार आहे, या सगळ्याचा विचार या बैठकी अंतर्गत होणार आहे। बहुत सपोर्ट है हम लोगों का ग्राउंड पे एंड हम लोग चाहते हैं कि जो लोग हमें सपोर्ट करते हैं उनके पास हम लोग जाए, उनके दुख दर्द पीड़ा हम लोग समझे एंड उनके लिए एक अच्छा, युवाओं के लिए एक अच्छा सा एजेंडा लाए हम लोग। तो उसी को स्ट्रैटेजी हम लोग प्लान करने के लिए हम लोग सारे यहाँ पे है। 6 तारीख को जब हमारा कुछ कॉन्क्रीट निकल के आएगा तो हम लोग मीडिया से भी बात करेंगे, लोगों को भी बताएंगे, युवाओं को भी बताएंगे कि आगे हम लोग क्या करेंगे। वाले जिसमें हमारे स्पोक्स पर्सन रहेंगे और जिन लोगों ने हमें प्रोटेस्ट मैनेज करने में हेल्प की थी, हमारे जो सारे कोर मेंबर्स थे वो आएंगे यहाँ पर। एक 10-15 लोगों की मीटिंग है और आगे का एजेंडा क्या होगा, ऑर्गेनाइजेशन कैसे एक्सपांड करना चाहिए और रोड मैप क्या होना चाहिए, उसके ऊपर होगा हमारा डिस्कशन। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन मडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, या बैठकीला किती वाजता सुरुवात होतीये, काय या बैठकीत नेमकी चर्चा शीर्षस्थानी असेल, काय या सगळ्या संदर्भात संकेत आहेत? लागवीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पक्ष जो दिल्लीमध्ये स्थापन झालेला आहे, म्हणजे दिल्लीमध्ये त्यांनी आंदोलन केलं, सोशल मीडियावर स्थापन झालेला पक्ष, मात्र त्याची आज पहिली बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर या पक्षाला म्हणजेच या सोशल मीडिया अकाउंटला एवढी ताकद मिळाली आहे आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी काही दिवसांमध्ये अजेंडा ठरवण्यासाठी आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी काही शिक्षण मंत्र्यांचे राजीनामे मागितले जात आहेत। महत्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, मात्र सर्वात महत्वाचं सीजेपी पक्ष जो आहे किंवा सीजेपी अकाउंटच्या माध्यमातून जे आहे ते आंदोलन उभारण्यात आलेलं होतं, एक मोठी ताकद निर्माण झाली। आता त्याच्यानंतर आता एक बैठक बोलवण्यात आल्याच्या नंतर आगामी काही दिवसांमध्ये आंदोलनाची दिशा ठरवणे, सीजेपीचं भविष्य ठरवणे आणि त्यासोबतच आगामी काही दिवसांमध्ये भविष्याच्या माध्यमातून म्हणा किंवा या पक्षाच्या माध्यमातून हे कुठलाही पक्ष जर वाढवायचा असेल किंवा कोणतीही संघटना वाढवायची असेल तर त्यासाठी प्लॅनिंग करावी लागते। तर भविष्याची प्लॅनिंग करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची बैठक होत आहे। यासाठी दिल्लीवरून काही प्रवक्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानानं दाखल झालेले आहेत। काल रात्री ते दाखल झाले आणि आज छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरामध्ये अभिजित दिपकेच्या घरी बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काही विचार विनिमय ठेवले जातील आणि त्यासोबतच या बैठकांमधून काही बाजू मांडल्या जाणार आहेत, म्हणजेच निवडणुकांच्या माध्यमातून ज्या काही राजकीय नेत्यांनी आश्वासनं दिलेली असतात त्या आश्वासने पूर्ण केली जात नाहीत, तर त्या आश्वासनासंदर्भात असेल किंवा त्यासोबतच आगामी आंदोलन आहेत त्या आंदोलनाची दिशा ठरवणं आहे आणि कॉक्रोच जनता पक्ष जो सोशल मीडियावर एक आताच्या स्थितीला आहे त्याला वाढवण्यासंदर्भातही पुढची पावलं उचलली जाऊ शकतात। त्यामुळे 2 दिवसांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अभिजित दिपकेच्या घरीच ही बैठक होणार आहे आणि 11 वाजता 11 वाजेच्या नंतर ही बैठकीला सुरुवात होईल। 11 वाजता हे प्रवक्ते आपली बाजू जी आहे ती मांडणार आहेत, कारण आगामी काही दिवसांमध्ये आता यांची जी दिशा ठरवली जाणार आहे ती या बैठकीनंतरच समोर येणार आहे। त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर मधील अभिजित दिपकेचं घर जे आहे ते आता बैठकीचं सत्र बनलेलं आहे, बैठकीचं केंद्र बनलेलं आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये 2 दिवस चर्चा होणार आहे आणि या चर्चाअंती काय निर्णय घेतला जातो पक्ष वाढवण्यासंदर्भामध्ये आणि त्यासोबतच पुढचा अजेंडा ठरवण्यासंदर्भात पुढची बाजू ही मांडली जाणार आहे। लागवीजी अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।